म्हणजे पावसासंदर्भातील, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे. राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये आता अवकाळीचा मोठा फटका बसलेला आहे. त्यामुळे राज्यातलं यवतमाळ असेल, अकोला असेल, धुळे, नंदुरबार आणि जळगावमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. म्हणजेच खान्देशसह विदर्भात देखील अवकाळी पाऊस पडलेला आहे. रब्बी पिकांना मात्र त्याचा मोठा फटका बसलाय. जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी गारपिटीचा तडाखा बसलाय. न्हावी आणि पाडळचा या दोन गावांमध्ये सुपारी एवढ्या गारा पडलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता दृश्यामध्ये. तर यवतमाळमध्ये म्हणजेच विदर्भामध्ये देखील केजागमध्ये वीज पडून एका महिलेचा मृत्यू झालाय, तर एक महिला जखमी झाली, दुर्घटना घडली. दरम्यान अवकाळी पावसामुळे हरभरा, तूर आणि भाजीपाल्याला मोठा फटका बसलाय. तापमानात देखील घट झालेली आहे. शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केलेली आहे. ही दृश्य आपण बघतोय जळगाव जिल्ह्यातली. अगदी बोरा एवढ्या गारा पडलेल्या आहेत. जळगाव जिल्ह्यातील न्हावी आणि पाडळचामध्ये सुपारी एवढ्या गारा पडलेल्या आहेत. तापी पट्ट्यातील ही दोन गावं आहेत. आपण अधिक माहिती घेऊ. आमचे प्रतिनिधी जळगावचे संजय महाजन आपल्यासोबत आहेत. संजय, या गारपिटीचा फटका केळी पिकाला देखील बसलेला आहे, अधिक काय माहिती? जळगाव जिल्ह्यात 2 दिवसाचा येलो अलर्ट या ठिकाणी शासनाकडून देण्यात आला होता. त्यामुळे त्यानुसार आज रात्री पावसाने फार मोठ्या प्रमाणावरती नुकसान या ठिकाणी झालेलं बघायला मिळत आहे. की जास्त करून केळीचं या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गारा यावल तालुक्यात झालेल्या आहे. गाराची जी साईज आहे ती फार मोठ्या प्रमाणावर मोठी असल्याची या ठिकाणी बघायला मिळालं आहे. त्यामुळे केळी पिकाला पुन्हा मोठं नुकसान या ठिकाणी होण्याची शक्यता वर्तवली आहे. तर आज हे संपूर्ण पाऊस या ठिकाणी झालाय, तर प्रशासन या ठिकाणी पाहणी करणार आहे. त्यानंतर आजही येलो अलर्ट या ठिकाणी जळगाव जिल्ह्याला देण्यात आलेला आहे. संजय, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. आपण बघतोय रब्बी पिकांना फटका आहे. केळीच्या बागा आडवा झालेल्या आहेत. सुपारी एवढ्या गारा पडलेल्या आहेत आणि आता नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी आता प्रशासनाचे सगळे हालचाली सुरू झालेल्या आहेत.